नमस्कार, आपण पाहत आहोत लोकन्याय न्यूज। मंडई पेठ येथील मुख्य रस्ता ते छत्रपती संभाजी महाराज चौक सोनारी रोड हा रस्ता जोडण्यात यावा। व्यापारी संघटनेची नगर परिषदेकडे मागणी। परंडा शहर विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी मी कटिबद्ध। नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचे व्यापारी संघटनेला आश्वासन। मंडई पेठ येथील मुख्य रस्ता ते छत्रपती संभाजी महाराज चौक सोनारी रोड हा रस्ता शहरात जोडण्यात यावा। या मागणीचे निवेदन व्यापारी संघटना व समस्त शहरवासी शेतकरी वर्ग यांच्या वतीने दिनांक 5 ऑगस्ट रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना देण्यात आले असून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परंडा शहराला जोडणारा मुख्य रोड सोनारी रस्ता आहे। तो सध्या आगरकर गल्ली मोमीन गल्ली येथून मंडई पेठेत येतो। तिथून डबल चारचाकी वाहन येण्यासाठी अडचण निर्माण होऊन पुढे वाहतूक ट्रॅफिकची समस्या उद्भवत आहे। परंडा शहराला जोडणारा मुख्य ग्रामीण भाग हा उत्तरेस सोनारी रोड आहे। तेथून तालुक्यातील 30 ते 40 गावे जोडली जातात। परंडा शहरात भुईकोट किल्ला आहे। शहरात येताना किल्ल्याला वळसा घालून मंडई पेठेत यावी लागते। यामुळे सदरील रस्ता छत्रपती संभाजी महाराज चौक सोनारी रोड ते टिपू सुलतान चौकापर्यंत झाल्यास कनेक्टिव्हिटी जोडली जाईल आणि शहरांचा समतोल विकास राखण्यास मदत होईल व सर्व व्यापारी आणि लोकांना दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे, असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर परंडा तालुका भौगोलिकदृष्ट्या उत्तरेस असल्याने ग्रामीण भागातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला तसेच शालेय विद्यार्थी या सर्वांना प्रवेश करण्याचे सोयीचे होईल। रस्त्यामुळे होणारे फायदे: मुख्य बाजारपेठेची थेट संपर्क, एस टी स्टँडची थेट कनेक्टिव्हिटी, पोस्ट ऑफिसपर्यंत सहज पोहोच, ग्रामीण रुग्णालयाशी थेट संपर्क, सर्व बँकापर्यंत सुलभ कनेक्टिव्हिटी। व्यापारी संघटनेच्या निवेदनाला उत्तर देताना नगराध्यक्ष जाकीर सौदागर काय म्हणाले ते पहा। विकास करत असताना सहकार्य लागतं त्याला। आता आम्ही जी विकास चालू केलंय, नाले असो रस्ते असो, काम करत असताना आम्ही कधी कुणाला हे आमचं जवळचं आमचं लांबचं असं कधी तुम्हाला ही आता तालुकामध्ये दिसून आला का? भेदभाव समान काम करावं लागलं। जिथं आम्हाला अडचण येत असेल तिथं आमचं बी स्वतःचं बी काय असेल तर आम्ही काढून घ्यावं। पण कसा असतो, काम करत असताना सहकार्याची लई मोठी गरज आहे शहरात। आता समजा स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे, आमची घंटा गाड्या येतात, लोक काय करतात, घंटा गाडीची वाट बघत नाही, नाली कचरा टाकतात, नाली परत वर फुल होती। हीच कचरा आपल्या घरात गोळा करून कधी ठेवलं, गाडी आल्यानंतर ती टाकला तर आपलं गाव स्वच्छ राहील का नाही? पण ती सहकार्य कोण करायला पाहिजे? गावातलेच लोकांचं काम आहे, जनतेचं, की आपण याला आपलं गाव स्वच्छ ठेवण्याचं। राहिला विषय रस्त्याचा, रस्ते मोठे असल्याशिवाय मार्केटमध्ये गिराईक येऊ शकत नाही। पार्किंग करायला जागा नाही तुमच्यापाशी तर गिराईक कुठून येणार? महत्वाचं पार्किंग आहे, तरी आम्ही लई क्लिअर केलंय मंडई पार्क। अजूनची आमची काय मोहीम आहे परांड्यात, इस्टी स्टँड पासून एक डीपी रोड आहे, दिलीपचे टक्कर गावतळेवर, आणि गावतळेहून ती जात आहे जुना न्यू कॉलेज पाशी। एक रस्ता आम्हाला काढायचा आहे। आता ती रस्ता कधी इस्टी स्टँड पर्यंत काढला तर आपल्या किल्ल्यावर येणारे लोक किल्ल्याला जायला वाट आहे का परांड्यात? बाहेरची आवक कशी होईल? जवळ बाहेरची आवक होत नाही तवर परांड्यातला व्यापार वाढत नाही। पर्यटनासाठी त्याला रस्ते पाहिजे ना मोठे, गाड्या कशी येते तर मोटरसायकल बी येत नव्हती काही दिवस आधी, आता तरी यायला लागलेत म्हणा। परवा अतिक्रमणाचा मोहीम घेतली। तुमच्या माहितीत सांगतो, गावाचा विकास करण्यासाठी आपले सर्वांची लाडकी आमदार तानाजी सावंत साहेब यांचं स्वतः इंटरेस्ट आहे की परांड्याचा विकास कसा करता येईल, परांड्यात गार्डन बगीचे पर्यटनासाठी लोक बाहेरचे कसे येता येईल, त्याच्यासाठी रस्ते कसे मोठे करायचे, स्वतः त्यांचा इंटरेस्ट आहे। पण तुमची साथ पाहिजे, काय तुमची साथ लागते त्याला, का लागते? एखाद्या समजा तुमचंच करता येत असेल तर तुम्ही आम्ही बोलल्यावर तुम्ही काढायला पाहिजे। जसं आता रस्ते करताना कुणीच काय म्हणलं मनाने काढले, त्यांनी बाबा शेट्टी काढले, तुम्ही कुणाचे बी गेले सगळे सहकार्य केलं ना आम्हाला। तसंच सहकार्य सगळे पराठ्यात कधी असेल तर तुम्ही कुठलंही काम सांगा, आमच्यापासून थांबणार नाही, सगळ्यासमोर मी आज शब्द देतो।
आता पाशाबाईनी म्हणले की पैशाची काही कमी नाही, पैशाची कमी राहायचा विषयच नाही. नगर विकास मंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार साहेब आहेत. आमदार साहेब जे आहेत आपले ते स्वतःच इंटरेस्ट आहे त्यांना किंवा निधी आणावं, काम कसं करावं. पण ह्याला तुमची साथ सध्या गरज आहे. आता तुम्ही जे म्हणता सोनारी रोड ते डीपी रोड काढा. डीपी रोड ऑलरेडी तिथं डीपी प्लॅनिंगमध्ये आहे. आमची महिनुकीची जी जागा आहे तिथं त्यांची प्लॉटिंगमधून जमिनीतून रस्ते गेलेले डीपी रोड, ही रस्ता होऊन जाईल. आणि दुसरे कुरडोळीवरून गावात चिकटलेले रस्ते काय डीपी रोड, कोर्टापासून एक रोड गेलेला आहे, कोर्टाच्या कंपाऊंडपासून कुरडोळी ते आपले शिक्षक संस्थेसाठी पोलीस लाईन आहे का, पोलीस लाईनला चिटकून एक रस्ता गेलाय. आमचं 70% ती काम झालंय, फक्त 30% राहिलं. ती कधी जोडलं तर ती गावात एंट्री होती. माझ्या स्वतःच्या घरासमोरून एक रस्ता आहे, तिथून एक डीपी रोड त्याला पुढे गेलेलं आहे. ती एक गेला की तिथली जी असं जी फिरून यायची जी एंट्री आहे लोकांची, अशी मधून आले तर ते कुठेही होत आहे. मंडई आठवडा बाजारात टिपू सुलतान चौकात ती रस्ता जात आहे. ती माणसाला जवळ जिथं जवळ पडत तिथं गिराईक येईल ना. आता गिराईक जवळ बघायला लागलाय. ज्यांना रस्ते असले तर जवळचे रस्ते जिथे आहेत तिथंच गिराईक येणार. तर ती बी आमचं प्रयत्न चालू आहे. आणि तुम्ही जी म्हणता आता परवा आम्ही हद्दवाड घ्यायला लागलो शहरातली. शहरातल्या हद्दवाडमध्ये बी काय डीपी रोड आहे आणि अजून नवीन काय गाव वाढला म्हणून नवीन डीपी रोड अजून होते त्याच्यात. ही एक आमचं प्रस्ताव करायचं चालू आहे आणि लवकरच ती मंत्रालयात जाईल. आणि तुमची जी मागणी आहे आणि लवकरात लवकर करू असं मी सगळ्यासमोर शब्द देतो.